बॅनर म्हणजे रमाई फाउंडेशन तर्फे हा बॅनर लावलेला आहे। यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात त्यांची चळवळ आपल्या रक्ताचं पाणी करून पुढे घेऊन जाणारे असंख्य मान्यवर जे आपल्यात नाहीत अशा सर्वांना विनम्र अभिवादन केलेले आहेत। आणि ते असंख्य असे मान्यवर म्हणजे यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, राव बहादूर, शिवराज पांडुरंग, नथुजी राजभोज, आर.एस. गवई, मान्यवर कांचीराम साहेब, त्यानंतर राजाभाऊ डहाले, त्यानंतर नामदेव ढसाळ, त्यानंतर अरुण कांबळे, शहीद भागवत जाधव, शहीद नामांतराच्या लढ्यामध्ये जे शहीद झालेले आहेत ते पोचीराम कांबळे, लोककवी आणि गीताची परिपूर्ण जाण असणारे वामनदादा कर्डक आणि महाराष्ट्राची संपूर्ण भजन कीर्तन आंबेडकरी साथ, गीताची साथ प्रल्हाददादा शिंदे, बाबू हरदास सावळे, शांताबाई राणी, घनश्याम तळवटकर, शाहीर विठ्ठल उमप आणि ज्येष्ठ विचारवंत हरी नरके या सर्वांची आठवण करून देणारा हा बॅनर आहे। आणि विशेष म्हणजे हा बॅनर रात्री कोणीतरी नराधमाने हा बॅनर पूर्ण फाडण्याचा प्रयत्न केला आहे, हा आपण पाहू शकता। हा बॅनर फाडण्याचं प्रयोजन काय असावं? सर्व बॅनर आपण पाहिलेले आहेत, सुंदर अशा सुस्थितीत आहेत। हा बॅनर जाणून बुजून हा फाडलेला आहे। या ठिकाणी ब्लेडा मारलेल्या आपण पाहत आहात। आणि हा बॅनर फाडण्याचं नेमकं प्रयोजन काय आहे हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे। सर्व मंडळांना मी सांगू इच्छितो की तुमचे मंडळाचे हेवेदावे असतील, परंतु विश्वरत्न ज्यांचे आपल्यावर अनंत असे उपकार आहेत, ज्यांच्यामुळे आज आपला श्वास चालतो, आपल्या रक्तातल्या नसातलं पण कण ना कण ज्वलंत होऊन आपल्या रक्ताभिसरण चालू ठेवतो, अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे बॅनर आपण अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू नका। आणि जे कोणी हे बॅनर फाडलेले असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलतर्फे मी मागणी करत आहेत। आणि हे बॅनर फाडणारे नराधम हे जे पोलीस प्रशासनाकडे CCTV फुटेज आहेत ते कैद झालेले आहेत। हे पोलीस प्रशासनाने या बाबीचा शोध घेऊन या अशा ज्यांनी हे बॅनर फाडलेले आहेत तो आंबेडकरी विचाराचा आणि आंबेडकरी रक्ताचा हरामखोर नसणार आहे, हेही तितकेच खरे आहे। बॅनर कुणाचे का असना असा कुणीही फाडण्याचा प्रयत्न करू नये, तर आज किंवा उद्या पोलीस प्रशासनाकडे या विषयाची तपासणी करण्यासाठी या CCTVच्या फुटेज पाहण्यासाठी विनंती करून संबंधित नराधमावर कारवाई करण्याची झुंजार SC37 तर्फे मागणी करण्यात येत आहे।